तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव गजानन नागठळ, जी टी सर बोलतात मला शॉर्ट फॉर्ममध्ये. तर आपण गणिताची सिरीज सुरू केलेली आहे, ज्यात आपण स्पर्धा परीक्षामध्ये जेवढे बी पोलीस भरती असो, तलाठी भरती असो किंवा इतर स्पर्धा परीक्षा असो, त्या स्पर्धा परीक्षाचे आपण गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन घटक सुरू करतोय. तर आजचा पहिला टॉपिक आहे गणित. गणिताचा पहिला धडा आहे संख्या, ज्ञान आणि संख्येचे प्रकार, बरोबर. तर आजपासून आपण सिरीज सुरू केली आहे. ह्या सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे लेक्चर्स प्लस तुम्हाला नोट्स आणि प्लस सराव प्रश्न जे मागील स्पर्धा परीक्षामध्ये तुम्हाला विचारलेले आहेत. स्पर्धा परीक्षा इज अ गेम ऑफ प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. द मोर यू सॉल्व्ह, द मोर क्लोजर यू गेट. म्हणजे जेवढं तुम्ही जास्त मागच्या वर्षीचे प्रश्नपत्रिका आणि प्रश्न सोडवणार, तेवढं तुम्ही त्या गेमच्या जवळ जात चालले, जवळ जवळ जवळ. इथं समजा हे एवढं जे गॅप आहे ना, फक्त हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, मागच्या वर्षीचे प्रश्न उचलायचे, तेच करत बसायचे. आपण मागच्या वर्षीचे प्रश्न सोडवणार आहात. प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर मागच्या वर्षीचे प्रश्न सोडून त्याच्यावरती आपण प्रॅक्टिस करून आणि तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयार करणार आहोत. आणि हे सगळे लेक्चर्स यूट्यूबवरती फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर चला मग सुरुवात करूया आपण. सगळ्यात पहिलं संख्या, ज्ञान आणि संख्येचे प्रकार. संख्या काय असते बाबा, काय वाटते, काय असते संख्या? संख्या म्हणजे काय, प्रश्न पडला असेल. संख्या म्हणजे 1, 2, 3, 4, 100, 1000, सो ऑन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 100 पर्यंत. 100च्या पुढं 10,000, लाख, 1,00,000, 2,00,000, या सगळ्या संख्येचे ह्याला आपण संख्या म्हणतो, बरोबर. तर आपण संख्याचं बेसिक शिकणार आहोत. संख्या काय असते प्लस संख्याचे प्रकार काय पडतात, ह्या सगळ्या ह्या चॅप्टरमध्ये शिकून त्याच्यावरती आपण सराव प्रश्न करणार आहोत. लेक्चर भलेही मोठा असेल, पण एकदा काय लेक्चर बघितलं, तुला दुसरं लेक्चर बघायची गरज नाही, प्रॅक्टिस करायची गरज नाही. डायरेक्ट पेपरला टिक 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 प्रश्न करून यायचं. प्रश्न बाहेर येणार नाही. आपण ह्याच्यावरती मोक्कार प्रश्न सोडवणार आहे, बरोबर आहे का? तर हे झालं आपलं 1, 2, 3, 4, 5 हे झालं संख्या. याला आपण संख्या म्हणतो, ठीक आहे. ह्या सगळ्या डेटाला आपण संख्या म्हणतो. आलं लक्षात संख्या? आता दुसरी गोष्ट, आपण एक संख्या लिहूया, त्याच्यात आपण करून बघूया एकक स्थान, दशक स्थान, शतक, हे सगळे स्थान आपण त्याच्यावरती काढून ते तुम्ही नोट्समध्ये लिहून घ्या, ठीक आहे. कसं आहे ना, धडा ह्याच्यामधनं एक प्रश्न फिक्स असतो. परिमेय संख्या कुठली, त्रिकोणी संख्या कुठली, बरोबर. ते सगळे प्रश्न आपण इथं सोडून जायचे, बरोबर आहे. आता आपण एक संख्या घेऊया. संख्येचे स्थान व संख्या स्थान, ठीक आहे. संख्येचे स्थान व संख्याचे स्थान, संख्येचे किंवा संख्याचे स्थान. आता आपण उदाहरणार्थी एक संख्या घेऊया. 5, 6, 9, 10, 8, 3, 4, 5. आता ह्याला आपण एकक, इथं एकक स्थान, दशक स्थान, त्याच्यानंतर इथं येईल शतक, 100 झाल्यानंतर इथं येईल 1000, इथं येईल 10,000, 10,000, ठीक आहे.
10,000 झाल्यानंतर लक्ष, 10,00,000 इथं येईल कोटी आणि इथं 10 कोटी, 10 कोटी. ठीक आहे. तर इथं संख्या आपण मांडू त्याप्रमाणे 5 4 3 2 1 8 9 6 5 बरोबर. ही संख्या आली आता. ठीक आहे. ह्या संख्यामध्ये एकक स्थान आले लक्षात कुठलं आहे? एकक स्थान सगळ्यात उजवीकडलं स्थान त्याला आपण एकक स्थान म्हणतो. हे दशक स्थान, शतक स्थान, हजार, 10,000, 10,000, 10,000. ठीक आहे. 6,000 नाही बरं का, 10,000 म्हणतोय. 6,000 जातात तिकडे रशिया. टॉपिक एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10,00,000. 10,00,000 म्हणजे 10,00,000. ठीक आहे. कोटी, 10 कोटी. आलं लक्षात? स्थान कशी मांडायची आलं लक्षात? आता उदाहरणार्थी ही 55 संख्या आहे. ह्यात हे झालं एकक, हे झालं दशक. इथे लक्षात विषय मिटला. आलं लक्षात हे संख्या सगळ्या? काय विषय करायचा? पाठ करत चालायचं नाही. डेटा कमी पाठ करायचा. पेपरमध्ये जाऊन विसरून जातो नाही तर. बरोबर का? ओ पोरींनो सांगा ना फॉर्म्युला, अभ्यासकडे लक्ष द्यावं ना. माझ्याकडेच लक्ष असते तुझं दिवस रात्र. इकडे अभ्यासकडे लक्ष दे झाले. चल, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10,00,000, कोटी, 10 कोटी. लक्ष म्हणजे काय? लाख. 10,00,000 म्हणजे 10,00,000. कोटी, कोटी पर्यंत काय सर आपलं हिशोबच गेला नाही, डोकंच बंद पडतंय हजाराच्या पुढं. अरे कर गरिबीत मारणार, भरती हो नाही एकदा, भरती झाला की विषय मिटला. चल हे सगळे नोट डाऊन कर. तुझ्या लक्षात आलंय? 55 संख्या आपण उदाहरणार्थी घेतली. उदाहरणार्थासाठी 55 मध्ये एकक बी 5 आहे, दशक बी 5 आहे. तर ही संख्या नोट डाऊन करा आणि आपण आता पुढच्या टॉपिक कडे जाऊया. नोट डाऊन झाला असेल पुढच्या टॉपिक कडे. टॉपिक म्हणजे काय आहे? उदाहरण बघू ना याचं आपण आता. प्रश्न घे दाद्या. चल 7 4 1 2 9 ह्या संख्येत एक ची स्थानिक किंमत काढा. चल प्रश्न येतोय का लक्षात? किती संख्या आहे? 74,129. ठीक आहे. 74,129 ह्या संख्येत एक ची स्थानिक किंमत काढा. 74,129. ठीक आहे. ह्या संख्येत एक ची स्थानिक किंमत काढा. कधी बी असला प्रश्न रिपीटेड प्रश्न आहे, लय वेळा 100 वेळा विचारलाय. बरोबर. तर एक आता ही संख्या लिहून घेऊया आपण. 1 2 ह्या एक ची स्थानिक किंमत काढायची आपल्याला. काय करायचं? डोळे झाकायचे डायरेक्ट. डोळे झाकले की तिची आठवण येते नाही. प्रश्नासाठी डोळे झाकायचे, तिच्यासाठी नाही काय. चल इकडे ये. तर एकच्या पुढे किती अंक आहेत? 1 अंक, 2 अंक. इथं आपण 1 लिहायचं आणि त्याच्या पुढे 2 अंक असल्यामुळं आपण 2 शून्य वाढवायचे. तर ह्याचं उत्तर हे आहे. आलं उत्तर? काय करायचं? कुठल्या संख्येची स्थानिक किंमत काढायची? 1 ची स्थानिक किंमत काढायची. 1 ला आपण गोल केलं. ठीक आहे. स्थानिक किंमत काढा म्हणल्यानंतर आपल्याला काय बोललोय? ह्याच्या 1 च्या पुढे किती संख्या आहेत? 1 2 आणि 9. बरोबर. ह्या दोन संख्या सोडून तेवढे शून्य ऍड करायचे 1 च्या पुढे. विषय संपला. आलं लक्षात? चल घे.
पुढचा प्रश्न घे, चल. नोट डाऊन करताय ना सोबत. गैरी काम करायची नाही, बैल कष्ट करायचं नाही, गाढव कष्ट करायचं नाही. ऑन द वे, चलत चलत करत जायचंय. ठीक आहे. 1600चं टायमिंग किती काय? टायमिंग नका विचारू सर. मग काय बेड टायमिंग विचारू का तुला? होय रे. एवढा मारेन ना तुला. चल घे दुसरा प्रश्न. दात काढीत बसू नको. दुसरा प्रश्न घे. विदिन, हे बघ, टॉपिकचं नाव आपण रफ करून टाकू, काही नाही. थिंक विदाउट इंक. कॉन्सेप्ट माहिती का? थिंक विदाउट इंक. पेन आहे का? पेन बिना उचलता तुझे उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे. चल घे दुसरा प्रश्न. आम्ही 1 सेकंड दुसरा प्रश्न घेऊ दे. हा, 4, 3, 5, 2, 8 ह्या संख्येतील 3ची स्थानिक किंमत 2च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? चल लक्ष दे इकडं. 43,528 बरोबर. ह्या संख्येतील 3ची स्थानिक किंमत 2च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? चाची चे च्या आल्यावर काय करायचं? गुणाकार. असू दे पाठ, इथं नाही लागणार आपल्याला. तरी संख्या आहे अशी उचलून लिहून घ्यायची. स्थानिक किंमत कोणाची विचारली? 3ची स्थानिक किंमत. आपल्याकडे लाल मार्कर आहे की? लाल मार्कर आहे 2च्या स्थानिक किमतीपेक्षा. बरोबर. चल, 43,528 आयाशी संख्या 3ची स्थानिक किंमत काढायची. 3च्या पुढे किती अंक आहेत? 1, 2, 3. 3च्या पुढे किती अंक आहेत? 1, 2, 3. 3च्या पुढे 3 अंक. काय करायचं? 3ची स्थानिक किंमत निघाली, 3 शून्य लावायचे. 2ची स्थानिक किंमत काढायला सांगितलंय, 2च्या पुढे एकच अंक आहे तर 2. 43,528 ह्या संख्येतील 3ची स्थानिक किंमत 2च्या स्थानिक किमतीपेक्षा स्थानिक किमतीच्या किती पट आहे? किती पट आहे विचारलंय. छेद डायरेक्ट रफ. शून्याला शून्य मेल, शून्याला शून्य मेल, शून्याला शून्य मेल. बेक बे, बेक बे, बेन भाग्याला बेन आला. बेन 2 गुणिले 15 15 आणि इथे एक शून्य तर 150 पट आहे. उत्तर आलं का बाबड्या? उत्तर आलं का बाबड्या? उत्तर आलं का बाबड्या? उत्तर आलं. लक्षात प्रश्न? रिपीट एकदा सांगतो. लाईट गेली, जाऊ दे. 43,528 ह्या संख्येतील 3ची स्थानिक किंमत 2च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? 43,528 ही संख्या आपण खाली लिहिली. 3ची स्थानिक किंमत अगोदर काढली आपण. 3ची स्थानिक किंमत काढण्यासाठी 3च्या पुढे किती शून्य द्यावं लागतील ते कसं लक्षात येईल? 3च्या पुढे किती अंक आहेत त्याच्यावरून. 3च्या पुढे किती अंक आहेत? 1, 2, 3. 3 अंक, 3 शून्य लावले. 2ची स्थानिक किंमत काढण्यासाठी 1 आणि 2. 1 अंक आहे तर 1 शून्य लावले. शून्याला शून्य मेलं आणि बेक बे 15 दुनी 30 आणि 1 शून्य आपण ॲज इट इज लिहिलं तर हे 150 पट आहे. ह्याचं उत्तर आलं लक्षात तुमच्या पोरांनो. नोट्स सोबत लिहत चला. बरोबर आहे. नोट्स वगैरे सगळं सोबत चला, सराव करा. आणि हे प्रश्न आलेले आहेत प्रश्न मागच्या काही पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षामध्ये. ठीक आहे. तेच आपण ते शिकवतोय. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक
तुम्ही म्हणसाल मास्तर 2-2 प्रश्न काय घेऊन चालतंय. अरे काय रे, प्रश्नाची सिरीज सगळे टॉपिक झाल्यानंतर आपण सुरू करणार आहे. लेक्चर 1-1.5-2 तास बी होऊ शकतं, पण प्रश्न तुला आणि मी सोडणार नाही. तू फक्त लेक्चर बघायचं आणि प्रश्न त्याच्या बाहेर जाणार नाही याची गॅरंटी मी देतो. ठीक आहे, चल. दिसतंय बरोबर दिसतंय कॅमेऱ्यात. आता दुसरा टॉपिक घेऊयात. चल, थिंक विदाउट इंक. बरोबर आहे का? पेन बिना उचलता तुझं प्रश्न सुटले पाहिजे. या प्रश्नात कसं 3च्या पुढे 3 शून्य, 3000/20, शून्याला शून्य मिळेल. ठीक आहे, तसं विचार करायचा आपल्याला. प्रश्नपत्रिकेचा सराव करताना आपण डायरेक्ट थिंक विदाउट इंक प्रश्न लिहायला डायरेक्ट पेन बिना उचलता तुमचं गणित सुटलं पाहिजे. 1 ते 20 पर्यंत पाढे करा, 1 ते 20 पर्यंत वर्ग पाठ करा, 1 ते 10 पर्यंत वर्ग पाठ करा. विषय संपला. गणिताचे 25 मार्क मी देणार तुम्हाला. कुठली बी भरती असू द्या, SRPF असू द्या, जेल पोलीस असू द्या, चालक असू द्या किंवा कॉन्स्टेबल असू द्या, आणि कुठल्या बी जिल्ह्यात असू द्या, ह्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. अभ्यासच तेवढा करून घेणार आहे आपण. चला, दुसरा टॉपिक. दशांक अपूर्णांकाची स्थानिक किंमत. दशांक म्हणजे काय? दशांक संख्या काय असते माहिती? 7.8 हे जे पॉइंट आहे का, ह्याला आपण काय म्हणतो? दशांक. आणि लक्षात पोरांनो, बेसिक पासून चालू आहे. एवढ्या बेसिक मध्ये कुठलाच मास्तर शिकवत नाही हो पाटील. येते का लक्षात? आपल्याला माहिती, मी स्वतः त्या गोष्टीतनं बाहेर पडलोय. दशांक माहित नसतं पोरांना, पॉइंट म्हणजे माहित नसतं, काही करते. उगं गबाळ उचलून जायचं अकॅडमीत, मास्तरनं शिकवलं ते लिहायचं, यायचं घरी, जेवायचं बिवायचं, म्हातारीचा फोन आला, हा मम्मी व्यवस्थित चालू आहे. काय व्यवस्थित चालू नाही तर तुला दशांक म्हणजे कळा ना काय? गाजर व्यवस्थित चालू आहे का? चल ये लेक्चर मध्ये. दशांक आलं लक्षात? 7.8 हे जे पॉइंट आहे का, त्याला आपण दशांक म्हणतो. ठीक आहे. अपूर्णांक म्हणजे A/B. ह्या संख्येला आपण असं लिहू शकतो का? ज्या संख्येला आपण A/B ≠0, B ची किंमत 0 नसली पाहिजे का? अरे ती क्रियाच होत नाही सर मी 0 लावणार. 0 लावून करतो काय? जिथं लावायचं होतं तिथं नाही लावलं आणि इथं लावतो का? होय रे. चल, B ≠0 विच मीन्स बी ची किंमत 0 नसली पाहिजे. जर B असं जर संख्या असेल तुम्हाला 1/2, हे जे ही क्रिया होत नाही. येते का लक्षात? चल, येते का लक्षात काय बोललो मी? B अगर 0 असेल तर क्रिया होत नाही. बरोबर? त्यामुळे जास्त डोकं लावायचं नाही. दशांक आलं लक्षात, अपूर्णांक आलं लक्षात. चल, ये बॅक टू द टॉपिक. आता तुझ्या लक्षात येईल विषय काय चालू आहे इथं. चल, 7.8 ही संख्या आहे. ठीक आहे. आता ह्या संख्येची आपण स्थानिक किंमत काढायची. स्थानिक किंमत काढा प्रश्न असेल तर ह्याला आपण कसं लिहू शकतो? हे पॉइंट उडवायचं आपल्याला. ह्या संख्येला आपण 7.8/1 लिहू शकतो का नाही? अंश छेद. जेव्हा अशी संख्या दिलेली असेल ऋण संख्या, तेव्हा आपण छेदात कधी बी 1 लिहू शकतो. ठीक आहे. हे आलं लक्षात? 7/8 कसं आलं? कारण ह्याच्या खाली एकच असतं, म्हणजे 1 नाही ह्याला भाग गेला तेवढंच येणार उत्तर. बरोबर तुझं? ठीक आहे, हे आलं लक्षात. आता हे पॉइंट हे दशांक उडवायचं आपल्याला. काय करायचं? 7.8 1 पॉइंट. दशांक नंतर किती अंक आहेत? एकच अंक आहे ना बाळ्या. दशांक नंतर किती अंक आहेत? 1. तर काय करायचं? गुणुले 10 वर गुणुले केले तर खाली बी करावं लागतं.
खाली पाप केलंय तर वर तुझी टिप्पणी चालू आहे तसंच. वर जर 10 गुणवले केलं, खाली 10 गुणवले करावंच लागणार आहे तुला. ठीक आहे. तर हे काय आलं उत्तर, हे पॉइंट गेला, हे इकडे गेलं, 10 गेलं इकडं, आणि ह्याचं उत्तर काय आलं, बरोबर येते का लक्षात? दशांक अपूर्णांकाची स्थानिक किंमत काढायची असेल तर अशा पद्धतीने करायचं आहे आपल्याला गणित, आणि स्थानिक किंमत ही अशी निघणार. ठीक आहे, आलं लक्षात तुझ्या? दुसरा प्रश्न घेऊया. चल दुसरा प्रश्न घेऊया. प्रश्न 2. आता जरा चांगला प्रश्न घेऊया. 35.987 ह्या संख्येत 2, 9 आणि 7 च्या स्थानिक किंमत मध्ये फरक किती? प्रश्न वाचून घे. प्रश्न आला लक्षात? 35.986 या संख्येत 9 आणि 7 च्या स्थानिक किंमत मध्ये फरक किती? येते लक्षात? काय करायचं, काय करावं लागेल या संख्यात? आलं उत्तर? पोरांना उत्तर आलं? कमेंट मध्ये टाका. आता ह्यात ना प्रश्न बघितला आपण. ठीक आहे. ही संख्या ॲज इट इज खाली घेऊन घेतली आपण. 9च्या नंतर किती शून्य, किती अंक आहेत? 2. 9च्या नंतर किती? 1, 2. 9ची स्थानिक किंमत काय झाली? 0.90. 2 अंक असल्यामुळे 2 शून्य टाकले. 7च्या नंतर काय? काहीच नाहीये. 0.007. फरक विचारलाय बाळा, वजाबाकी करावा लागेल. चल वजाबाकी येते ना? येते का? ते आपण शिकू. चल इथं तत्पुरती बघून घे. तर 0 मधून 7 जात नाही, 10 बनवलं, 10 मधून 7 गेलं 3, इथं आलं 9 ॲज इट इज. आता हे काय येणार? 900 मधून 7 गेलं 800, हे 8 झालं. आलं उत्तर बाळा? 0.893 हे उत्तर आहे ह्या प्रश्नात. आता तुला काय बरोबर आहे का नाही हे चेक करायचं. काही काही गुणाकारात बी आपलं वजाबाकी, गुणाकार, बेरीज, भागाकार हे सुद्धा येत नाही काय पोरांना. तुला आता सांगतो की बरोबर आहे का नाही उत्तर आपलं कसं करायचं. 0. लय बेसिक चालू आहे माहिती का? एवढ्या बेसिक मध्ये कुठल्याच अकॅडमी मध्ये नाही शिकवत, आणि कुठल्याच स्पर्धा परीक्षेच्या लेक्चर मध्ये शिकवत नाही. आपल्याला काय बेसिक पासून येणारे भरती टार्गेट करायची. पळायचं. पुन्हा गणिताचं बेसिक माहित नसतं, काय नसतं, प्रश्न सुटत नाहीत, पुन्हा हे ते फालतू गोष्टी नाही. तुला बघायचंय उत्तर तुझं बरोबर आहे का नाही. काय करायचं? आलेल्या उत्तरात हे वजा अधिक करायचं, यांची बेरीज करायची. बरोबर हे जर आलं तर तुझं उत्तर बरोबर. प्रश्न कॉपी करून घे. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया, नेक्स्ट टॉपिक कडे जाऊया. झालं कॉपी? झालं? चला नेक्स्ट टॉपिक. गणिताचं कसं आहे, जेवढे जास्त आपण प्रश्न सोडवणार आपण तेच करायचे, प्रश्न सोडवत बसायचे. असं नाही करायचं की नुसतं थेओरी पाठ करीत बसलो, गणितच पाठ केली. काय रे येड लागलं का तुला? ना तुला लक्षात आलं ना अपूर्णांक म्हणजे काय, दशांक म्हणजे काय? चल आणि एक प्रश्न घे. सेम प्रश्न देऊ का? क्वेश्चन 39 पॉइंट ह्या संख्येत 2 आणि 9 च्या स्थानिक
किमतीतील फरक किती? चल ह्याचं उत्तर दे. चल हे 2 दिसते ना व्यवस्थित, ह्याचं उत्तर दे. 2च्या पुढे किती अंक आहेत? 1 2 3 4. 1 2 3 4. इथं 0 पॉईंट. चल 9 विचारलंय. 9 9. चल इथं दे 9. 0.000. याची वजाबाकी कर. किती येतं उत्तर ते कळव मला कमेंट मध्ये. ठीक आहे. हे चल हे 0ची 0. 0 पॉईंटच्या नंतर कितीतरी 0 लावलं त्याला काय मतलब नाही. 0 0 मेलं. चल 10 मधून 9 गेले, 1 राहिलं. आलं लक्षात काय केलंय मी? 9 9 आणि 1 1 9 9. हे उत्तर आहे. आलं उत्तर? आलं का लक्षात?